द्यायचे असतील तर या 30 बेडचा सुद्धा निकष थोडासा कमी केला तरी हरकत नाही. आम्ही सकारात्मक आहोत. चांगली हॉस्पिटल याच्यामध्ये आली पाहिजेत आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या गोष्टी आम्हाला द्यायला पाहिजेत लोकांना त्या देण्याबद्दलचा एक धोरण म्हणून आम्ही निश्चितपणे ती भूमिका घेतो. आणि माझी विनंती आहे की अशी जी हॉस्पिटल असतील त्याला आपण सुद्धा एकदा धोरण केल्यानंतर जी चांगली हॉस्पिटल असतील त्याला आपण सगळ्यांनीच, कारण आपण सगळेजण लोकांसाठी काम करतो त्यामुळे आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं राईट ब्रीफिंग असते, त्याप्रमाणे आपण सूचना दिल्या तर त्याचा फायदा निश्चितपणे लोकांना होईल. दुसरा मुद्दा आपण सांगितला की मनमानी पद्धतीचे ते काय दर एकूण घेतले जातात हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्याबद्दलचा लोकांचा एकूणच पॅनिकनेस जो आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण प्रश्न विचारला. खरं म्हणजे हा विषय जो आहे तो सगळ्याच महाराष्ट्रातल्या सार्वजनिक आरोग्य विभागच नव्हे तर सगळ्या हॉस्पिटलच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्याबद्दल बॉम्बे नर्सिंग ॲक्ट, महाराष्ट्र नर्सिंग ॲक्ट आणि आता उद्यासुद्धा क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट जो आपण करतोय त्या सगळ्यामध्ये स्पष्टता आहे. त्याच्याबद्दलचं संयुक्त समितीकडे ते आपण हे बिल आपण सादर केलं आहे. पुढच्या 3 महिन्यांमध्ये या सगळ्याबद्दलची स्पष्टता येईल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एका बाजूला राईट टू पेशंट आणि राईट टू हॉस्पिटल अशा सगळ्या पद्धतीची एक चांगली सुविधा तयार होईल की ज्याच्या माध्यमातून सर्व नागरिकांना अतिशय दर्जेदार आणि योग्य आणि माफक पद्धतीने उपचार मिळायला पाहिजेत. हॉस्पिटलचा फायदा होत असताना पेशंटवरती सुद्धा आर्थिक भार पडू नये यासाठीची एक नियमावली आपण करणार आहोत, त्याचा फायदा निश्चितपणे होईल. तिसरा मुद्दा आपण सांगितला की कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये अतिशय महागड्या अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट होतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार पद्धतीचा आमच्याकडे समावेश नसतोय. माझी विनंती आहे की आता याच्यानंतर सुद्धा आम्ही कॅन्सर, न्यूरो आणि आर्थोची पॅकेजेस आपण चांगल्या पद्धतीची द्यायची जेणेकरून एकही रुपये हॉस्पिटलनं एक्स्ट्रा घेता कामा नये. एकाही माणसाला उपचार अर्धवट मिळाल्यामुळं त्याच्या आरोग्याला धोका होता कामा नये यासाठीची आमची प्राथमिकता असल्यामुळं कॅन्सरच्या उपचारामध्ये सुद्धा आम्ही आता पेट स्कॅनसुद्धा आणतोय. मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी आमच्या सगळ्या विनंतीला मान्यता दिली आणि पेट स्कॅन आपण 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यावर गेल्यानंतर देतोय. दुर्दैवानं तोपर्यंत पेशंटला खूप उशीर झाला असतोय. सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आम्ही हे निदर्शनास आणून दिल्यानंतर विशेष बाब म्हणून त्यांनी पेट स्कॅनला मान्यता दिली. आमचा आता प्रयत्न असा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये फॉलोअप पॅकेज असेल त्याला अजून काही सुधारणा असतील, पूर्वीचं जे काही डायग्नोज करण्याची पद्धत असेल ती सुद्धा या आजारात आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. चला पुढे जाऊया. बोला. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय अतिशय पॉझिटिव्हली उत्तर देत आहे. पण मागच्या वेळेला सुद्धा मंत्री महोदयांनी मीटिंग घेतली होती, त्यावेळेला सुद्धा आम्ही जे प्रश्न उद्भवत आहेत, आपल्या योजना खूप चांगल्या आहेत पण प्रशासन जिथपर्यंत त्या योग्य रीतीने त्याचा वापर करत नाही तोपर्यंत नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाही. सन्माननीय अध्यक्ष मंत्री महोदयांना माझा विषय आहे की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत योजना ह्या आपल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या दोन्ही योजना आहेत, परंतु काही हॉस्पिटलमध्ये अजूनसुद्धा खास करून ज्या ट्रस्टच्या हॉस्पिटल आहेत ह्यांना ह्या लागू करत नाही आहे. अध्यक्ष महोदय, ट्रस्टला आपण मोफत जागा देतो, त्यांना इन्कम टॅक्सचं बेनिफिट देतो, सर्व बेनिफिट देतो, तर तुम्ही राज्य शासन सर्व ट्रस्टच्या हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना ह्या कंपल्सरी लागू करणार का? माझा दुसरा प्रश्न आहे सन्माननीय मंत्री महोदयांना की आपल्या इकडे प्रीमॅच्युअर बेबी ह्या जन्मल्यानंतर त्यांच्या पालकांना खूप मोठा खर्च असतो. मग अपयशासाठी त्यांना वॉर्मरमध्ये ठेवावं लागतं आणि लाखो रुपये त्यांचं बिल येतं. मग ह्यासाठी सुद्धा आपण महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये त्याचा समाविष्ट करणार का? हा दुसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी ज्यांचं व्हाईट कार्ड आहे पण ज्यांचं वय 70 वर्षापेक्षा जास्त आहे अशा सर्व लोकांना आयुष्यमान भारत कार्ड दिलेलं आहे, परंतु ह्या लोकांना ह्याचा लाभ मिळत नाही. तर आपण ज्या आपल्या सरकारी यादीमध्ये असलेले हॉस्पिटल्स आहेत अशा हॉस्पिटल्समध्ये ह्या लोकांना सुद्धा आयुष्यमान भारत कार्डची योजनेचा लाभ देणार का? असे माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मनीषाताई चौधरी यांनी या ठिकाणी जो प्रश्न विचारला आहे, खरं तर याच प्रश्नावरती त्यांनी मागच्या एका अधिवेशनाच्या काळामध्ये प्रश्न विचारला होता. एक आपण बैठकी लावली होती, आपल्या सूचनेप्रमाणेच बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांचाच नाही तर सगळ्याच आमदारांचा जो सगळ्यांचा आग्रह होता तो अगदी योग्य आहे की एका बाजूला सार्वजनिक सेवा आम्ही देत असताना
ट्रस्ट ॲक्ट खाली नोंदणी केलेल्या सगळ्या हॉस्पिटलनी सुद्धा राज्य शासनाच्या सगळ्या योजना योग्य पद्धतीनं अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपली बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मला वाटतं किमान 40-50 हॉस्पिटल होती. आपण सगळेच आमदार महोदय होतो. आपण सगळ्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आमच्या टीमनं काम केलं आणि किमान त्यातलं एक 25% हॉस्पिटल आपल्यामध्ये सगळ्यांच्या एकूण यादीत आपल्या ही योजना आपल्याकडे घेण्यासाठी एम्पॅनल झालेले आहेत. आता दुसरा मुद्दा काय येतोय की त्याच्यामध्ये काही हॉस्पिटल जाणीवपूर्वक आपल्याकडे यायला टाळाटाळ करतात. पुण्यातले असतील, मुंबईतले असतील, जी मोठमोठाली हॉस्पिटल असतील, पण चॅरिटी ट्रस्ट खाली असणाऱ्या हॉस्पिटलनी मस्ट बी आपल्याकडे यायला पाहिजे. त्यासाठी हा विभाग आणि हा अधिकार सन्मान्य मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळं त्याच्याबद्दलची जी काही नियमावली आहे ती नियमावली त्यांनी केली. त्या नियमावलीनंतर काही हॉस्पिटल कोर्टात गेले, त्या कोर्टानंतर सुद्धा तिची स्पष्टता येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये चॅरिटी हॉस्पिटलनी सुद्धा महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये आलं पाहिजे, यासाठी शासनाचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न पुढच्या टप्प्यात आम्ही पूर्ण करू. लक्षवादी क्रमांक 10 डॉक्टर किरण लहामटे. लक्षवेधी क्रमांक 10 अध्यक्ष महोदय. लक्षवेधी क्रमांक 10 अध्यक्ष महोदय. ॲडव्होकेट सर. सन्मान्य अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे आणि त्या आदिवासी तालुक्यातील राजूर हे एक मध्यवर्ती गाव आहे. आता सध्या आदिवासी तालुक्यात शेवटच्या टोकापासून चांगल्या आरोग्य सुविधेसाठी येण्यासाठी जवळजवळ 70 ते 80 किलोमीटरचं अंतर काटावं लागतं. पुन्हा कधी घेऊ. जो दुर्गम भाग आहे तिथं सर्पदंशाचं प्रमाण खूप सारं आहे आणि म्हणून मी ग्रामीण रुग्णालय राजूरचं श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावं 100 बेडचं अशी मागणी केली होती. 2024ला त्याला तत्वता मान्यता देण्यात आली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याचं काही आराखडा आहे तो पाठवला. तर त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की आराखड्याची रक्कम जास्त आहे, परंतु आता मी नवीन सुधारित याच्या आराखड्यानुसार 84 कोटीचा आराखडा आता आरोग्य विभागाकडे पाठवला आहे. तर या निमित्तानं माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आरोग्यमंत्र्यांना की आपण राजूरला उपजिल्हा रुग्णालय यासाठी प्रशासकीय मान्यता किती दिवसामध्ये देणार? तिथला हा आरोग्याचा जो गंभीर प्रश्न आहे हा तुम्ही मार्गी लावणार का? आणि त्या भागातील लोकांना ज्या सुखसुविधा द्यायच्या आहेत आरोग्याच्या, त्या दृष्टीनं गांभीर्यानं तुम्ही विचार करणार का? चला मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य डॉक्टर किरण लहामटे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या राजूर तालुका, अकोला, अहमदनगर येथील 100 बेडचं हॉस्पिटल करण्यासाठीच्या प्रशासकीय मान्यता देऊन कधीपर्यंत पूर्ण करणार असा प्रश्न विचारला. खरं तर यापूर्वीच त्यांनी त्यांच्या प्रयत्नातनं प्रशासकीय मान्यता मिळवली होती, परंतु राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी आम्ही सगळेजण काम करायला लागलो त्यावेळी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सूचना दिल्या की अगोदरची कामं जी आहेत ती पूर्ण करा आणि मग नंतरही पुढं जाऊया आपण. आणि त्यामुळे साधारणतः 10 ते 14 म्हणजे 14,000 एकूण कोटीच्या कामाला आपण त्याच वेळा स्टे दिला. मी आपल्याला सांगतो की त्या सगळ्या कामाला स्टे दिलेल्याचा वर्ष दीड वर्षातला फायदा असा झाला की जी आत्ता एक्झिस्टिंग होती त्या सगळ्या कामाला आम्ही योग्य पद्धतीने ADBमध्ये असेल, स्टेट बजेटमध्ये असेल, वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या फंड्समध्ये NHMच्या फंड्समधनं आम्ही निधीची पूर्तता केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून आता या सगळ्या कामाला गती आली. आपली प्रशासकीय मान्यता यापूर्वीची झालेली आहे आणि प्रशासकीय मान्यता पूर्वी झालेली असल्यामुळं परत विशेष बाब म्हणून आम्ही हा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे प्रस्ताव पाठवतो आणि याला मान्यता देण्याचा प्रयत्न करतो. चला थोडक्यात अध्यक्ष, बाबाजी. माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, प्रश्न पण आहे की आमच्या खेड तालुक्यामध्ये जवळजवळ 25% पश्चिम भागामध्ये आदिवासी भाग आहे. त्या ठिकाणी यापूर्वी डेने प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, परंतु लोकसंख्या मोठी असल्यामुळं उपजिल्हा रुग्णालय 50 बेडचं व्हावं म्हणून मागणी केली होती आणि त्यानुसार आपल्या विभागाच्या माध्यमातून संबंधित ग्रामपंचायतला पत्र लिहिलं गेलं की 5 एकर जागा उपलब्ध करावी. तर ग्रामपंचायत तर जागा साहेब मंत्री महोदय नाही आहे, तर जागेसाठी नवीन पर्याय काही असेल तर त्या ठिकाणी प्रस्ताव आपला पुढे जाईल आणि 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी आदिवासी भागात होणं गरजेचं आहे. चला मंत्री महोदय. आपल्या माध्यमातून निर्णय व्हावा. मंत्री महोदय. नाही नाही प्रत्येकाला. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य बाबाजी काळे साहेबांनी
या ठिकाणी आदिवासी भागामध्ये जे काही उपजिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे त्यासाठीच्या जागेच्या उपलब्धतेला आपण काही निधी द्याल का अशा पद्धतीची मागणी केली आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आणि विशेषतः आदिवासी भागातल्या लोकांना तरी माझी मागणी आहे की आपल्याकडे राज्य शासनाच्या फॉरेस्टच्या वेगळ्या पद्धतीच्या गायरांच्या जमिनी असतातच असतात. आपण तशा पद्धतीची जागा उपलब्ध केली तर प्राधान्यक्रमानं आम्हाला निधी देण्यामध्ये उपलब्ध होईल. आदिवासी भागामध्ये या सगळ्या इमारती हॉस्पिटलच्या सुविधा देण्यामध्ये आम्ही निश्चितपणानं सकारात्मक आहोत, परंतु जागा तिथं उपलब्ध व्हायला पाहिजेत अशा पद्धतीची माझी विनंती आहे आपल्याला. अगदीच अपवादात्मक असेल तर निश्चितपणाने शासन विचार करेल, पण त्याच्याही पूर्वी आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर निश्चितपणे त्या जागासुद्धा उपलब्ध होऊ शकतील आणि मग त्याला निधीची मान्यता देऊ आपण. लहान साहेब थोडक्यात. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, माझ्या याला तत्वता मान्यता दिली आहे, प्रशासकीय मान्यता दिलेली नाही, तर किती दिवसामध्ये प्रशासकीय मान्यता देणार एवढी माझी विनंती आहे. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय डॉक्टर साहेबांनी मागच्या वेळेला सुद्धा खूप महत्प्रसायानं प्रशासकीय मान्यता काढली होती, परंतु त्या सगळ्याला आपण स्टे दिला. आजच्या उत्तरामध्ये मी आपल्याला सांगितलं की आपला पूर्वीची प्रशासकीय मान्यता आहे, त्या प्रशासकीय मान्यतेला या उत्तराच्या निमित्तानं आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे तो प्रस्ताव आम्ही पाठवतो. विशेष बाब म्हणून घेण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू. सर्व द्यावी रे थोडक्यात. अध्यक्ष महोदय, खरं तर आनंद वाटतो की या महायुतीच्या सरकारमध्ये अत्यंत चांगले आरोग्यमंत्री आम्हाला लाभलेले आहे आणि अतिशय सकारात्मक ते आहेत. आपण आता सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे. सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाला थोडक्यात. उत्तर देताना मंत्री महोदय आपण म्हणालात की जिथे आदिवासी भागांमध्ये जागा फॉरेस्टच्या असतील किंवा गायरान असतील त्या उपलब्ध करून द्याव्या, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये भगूर नगर परिषद आहे. त्या नगर परिषदेच्या आवारामध्ये जागा उपलब्ध नाही आहे गावठाणाची, आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे एक प्रायव्हेट जागा आहे ती खरेदी करता येईल. तर आरोग्य विभाग त्याच्यासाठी मला निधी देणार का? कारण तिथे तुम्ही सांगितलं की अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण तसे निर्णय घेऊ शकतो, तर हा एक अपवादच आहे. तर भगूरच्या ग्रामीण रुग्णालयाला ही मान्यता मिळून मंजूर होऊन जवळपास 2022 मध्ये ते मंजूर झालेलं आहे, पण जागेअभावी ते काम अडलेलं आहे. तर आपण त्याला जागा उपलब्ध करून देण्यासाठी निधी द्याल का, एवढा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सरोजताई अहिरेंनी या ठिकाणी जो प्रश्न विचारला की त्यांच्या नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं जागा उपलब्ध करण्यासाठी आपण निधी देऊ का? खरं तर आमच्या सगळ्यांची फंडसाठीची अडचण आहे. मध्यंतरी 14,000 कोटीचा त्याला स्टे दिल्यानंतर आज आम्ही अगदी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकतो की आम्ही निधी देतो वगैरे वगैरे. तर माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपल्याकडे बऱ्याचशा जागा असतात की ज्या उपलब्ध असणाऱ्या जागांना आपण प्राथमिकता देऊया आणि मग निधीसाठी आपण पुढे जाऊया. अगदीच अपवादात्मक बाब असेल तर आपण त्याच्यावरती गेलो तर बरं होईल असं मला वाटतं. अन्यथा काय होतंय की एखादी गोष्ट अपवादात्मक बाब मग तो रिवाज होऊन जातोय आणि त्याचा परिणाम असा होतो की बजेट आमच्याकडे असणारं उपलब्ध कमी असते. अशा वेळेला जी प्राथमिकता आहे त्या प्राथमिकतेसाठी एका बाजूला आपणही सगळे प्रयत्न करा आणि मग निधीसाठी आम्ही मान्यता देऊ. चला शेवटचा प्रश्न खोसकर साहेब थोडक्यात. मतदारसंघामध्ये जसं किरण लामटे साहेबांनी तो विषय मांडला लक्षवेधीचा, माझ्या मतदारसंघाने इगतपुरीमध्ये 30 खाटाहून 100 खाटाचं श्रीवर्धन करावं असं 2024ला झालेलं आहे. त्र्यंबक तालुक्यामध्ये हरसुल येथे 30 खाटाचं 50 खाटाचं श्रीवर्धन झालेलं आहे, तत्वता मान्यता मिळाली. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आपल्याकडे फाईल पाठवलेली आहे. त्याला जर मंजुरी झाली देणारे कुंभमेळ्यात अध्यक्ष महोदय चांगला फायदा होतो. ते